नमस्कार. आज आपण अतिशय सुंदर अशी एक नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत. आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे. मस्त काहीतरी थंडगार गारेगार असं छान खायची इच्छा होते. तर अशा वेळेला आपण ही रेसिपी ट्राय करू शकतो. त्यासाठी मी एक वाटी उडीद डाळ जी आहे, सोला उडीद डाळ, तर ती 4 ते 5 तासांसाठी भिजत घातली होती. आणि आता ही भिजलेली डाळ जी आहे तर ही मिक्सरला आपण छानपैकी बारीक वाटून घेणार आहोत. म्हणजे अगदी स्मूथ अशी पेस्ट त्याची करायची आहे. रवाळ वगैरे ठेवायचं नाही आहे. आणि खूप जास्त पाणीसुद्धा हे वाटताना आपल्याला घालायचं नाही आहे. अगदी आवश्यक वाटलं तर 1-2 चमचे पाणी आपण या ठिकाणी घालू शकतो. तर अतिशय सॉफ्ट असे हे आपले दहीवडे तयार होणार आहेत. त्यासाठी एक ट्रिक मी सांगितलेली आहे. तर त्यासाठी आपण व्हिडिओ पूर्ण पाहावा. अगदी बारीक अशी पेस्ट आपण या ठिकाणी केलेली आहे. आता या ठिकाणी आपलं वाटण हे पूर्ण झालेलं आहे. तर जी ट्रिक जी आहे तर ती हीच आहे की आपली डाळ जी आहे वाटून झाल्यानंतर आपल्याला खूप अशी फेटून घ्यायची आहे. म्हणजे अगदी त्याचा रंग पांढरा शुभ्र होतो आणि तुमच्या लक्षात येईल की ते जे सारण आहे, समजा जे वाटण आहे, तर ते अगदी छान असं फ्लफी झालेलं आहे आणि थोडासा कलर त्याचा चेंज झालेला आहे. असं पांढुरकं ते दिसायला लागतं. आणि बघा आता भांड्याच्या बाजूनी छान अशी एअर बबल्स आता भरपूर असे सुटत आहेत. तर अशा वेळेला आपण छानपैकी याच्यामध्ये जे आपण घालणार आहोत साहित्य, तर हे घालून घ्यायचं आहे. छान आपण पाहू शकता की छान फ्लफी असं हे तयार झालेलं आहे. आणि थोडीशी मेहनत आपल्याला या ठिकाणी लागते, परंतु अतिशय सुंदर असं आपलं हे दहीवडे यामुळे तयार होणार आहेत. तर आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याचा हात घेऊन आपल्याला थोडंसं मिश्रण हे एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात टाकायचं आहे. आपण पाहू शकता की ते जे आपण टाकलेला आहे गोळा, तर तो पाण्यामध्ये बुडत नाही आहे, वर छान तरंगत आहे. त्याला आपण खाली दाबत आहोत तरीसुद्धा तो खाली जात नाही आहे. तर अशा वेळेला समजायचं की आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे. तर छान चवीसाठी आपण यात अद्रकचे बारीक केलेले तुकडे, थोडे हिरवी मिरचीचे बारीक तुकडे, थोडं जिरं आणि मीठ या ठिकाणी घालून घेणार आहोत. आणि त्याचसोबत आपण थोडी कोथिंबीरसुद्धा या ठिकाणी घालणार आहोत. आणि थोडंसं पुन्हा आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्या मिश्रणाला थोडं 5 मिनटं रेस्ट आपल्याला द्यायची आहे. आणि एका बाजूला आपण तेल तापवून घेतलेलं आहे आणि पाण्याचा ओला हात करून आपल्याला हे मिश्रणाचा एक गोळा उचलायचा आहे आणि तो तळण्यासाठी तेलामध्ये टाकायचा आहे. खूप जास्त गरम तेल या ठिकाणी नको आहे. तर मीडियम हॉट असं ऑइल आपल्याला पाहिजे आहे. तर कढईत जेवढे मावतील त्यानुसार आपल्याला वडे त्यामध्ये घालून घ्यायचे आहे. आणि ते छान असे फुलतात आणि छान असे गोल गरगरीत तयार होतात. आणि तळणालासुद्धा आपल्याला वेळ लागणार आहे, कारण ते आतूनही छान असे तळले गेले पाहिजे. आणि छान असा गोल्डन कलर आल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. अतिशय मऊ आणि सुंदर असे आतून जाळीदार आणि तोंडामध्ये टाकल्यानंतर लगेच विरघळणारे असे आपले दहीवडे हे तयार झालेले आहेत. तर या ठिकाणी आपला वड्यांचा गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे, त्यामुळे आपण ते काढून घेतलेले आहे. आता आपण जी दुसरी बॅच आहे तीसुद्धा याच पद्धतीने तळून घेणार आहोत. संपूर्ण वडे तळून झाल्यानंतर आपण त्यातले काही थोडेसे वडे काढून घेतलेले आहे. कोणाला ते नुसतेच खायला आवडतात किंवा आपल्याला लागले तर आपण ते पुन्हा पाण्यात टाकू शकतो, म्हणून बाकीचे वडे आपण ठेवून दिलेले आहे. आता या ठिकाणी कोमट पाणी मी घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आणि त्यात 2-2.5 चमचे मीठ घालून घेतलेलं आहे. आणि त्याचसोबत थोडा हिंगसुद्धा मी त्यामध्ये घातलेला आहे. आणि ह्या कोमट पाण्यामध्ये आपल्याला आपण तळून घेतलेले जे वडे आहेत तर हे
टाकायचे आहेत आणि छान हलके झाल्यामुळे ते छान असे पाण्यावर तरंगत आहेत। त्यामुळे आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून थोडं 10 ते 15 मिनटं आपल्याला ते बाजूला ठेवून द्यायचे आहे। त्याचसोबत आपण आता दुसरी तयारीही करणार आहोत। तर आपण दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण साखर घालून घेतलेली आहे। आपल्याला गोड दही या ठिकाणी तयार करायचं आहे। त्यासोबत आपल्याला चिंचेची चटणी, हिरवी चटणी आणि जिरेपूड, चाट मसाला आणि तिखट हे वरून बुरबुरण्यासाठी आपल्याला लागणार आहे। तर हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे ते आपण काढून घेतलेलं आहे आणि साईडला आपले वडेसुद्धा भिजून तयार आहेत आणि भरपूर पहा असं पाणी त्यामधून निघत आहे, म्हणजेच आपले वडे जे आहे हे आतून छान पोकळ आहेत, त्यामुळे एवढं पाणी त्यातून निघत आहे। आणि हे वडे आपण एका प्लेटमध्ये घेतलेले आहे आणि त्यावर आपण जे तयार करून घेतलेलं गोड दही आहे तर हे आपण घालून घेणार आहोत। भरपूर असं आणि थंड असं दही आपण यामध्ये घालणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यावर चिंचेची चटणी, त्यानंतर हिरवी चटणी आणि आपल्याला आवश्यक तसं आपण त्यावर तिखट, चाट मसाला, जिरेपूड हे सगळं घ्यायचं आहे किंवा ते तिन्ही साहित्य एकत्र करून आपण त्यावर भुरभुरू शकतो। त्याचसोबत बारीक शेव असली तर फारच छान। माझ्याकडे नसल्यामुळे मी ती घातलेली नाही आहे। बारीक शेव घालायची आणि त्यानंतर त्यावर डाळिंबाचे दाणे घालायचे। तर अतिशय सुंदर आणि सॉफ्ट असे आपले हे दहीवडे तयार होतात। तर अशी माझी ही रेसिपी आपल्याला जर आवडली असेल तर आपण रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा। त्यामुळे नवीन जे येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर सुंदर असा आपला हा दहीवडा तयार झालेला आहे आणि आपण पाहू शकता की सुंदर अशी जाळी याला आलेली आहे आणि चमचा अगदी छान पद्धतीने त्यामध्ये जात आहे। अतिशय सॉफ्ट, मऊ, मुलायम असे आपले हे दहीवडे तयार झाले आहेत। धन्यवाद।